हे घे खा. हे काय? दिसत नाही तुला? पोहे आहेत. असे कसे? तुला खायचे तर खा माऊ, उगाच नावं ठेवू नकोस. सगळेजण लाड करतात म्हणून नखरे आले तुला. ठीक आहे, नाही खायचं ना तर खाऊस. एक दिवशी उपाशी राहिलीस तरी चालेल. काय ग शोभे, पोहे केलेस वाटतं? हो. हल्ली सकाळी सकाळी मला ना खूप भूक लागते ग. आता पण खूप भूक लागलीये. घे. माऊ, चक्क तुझी प्लेट मला देतेस? हो, बघ तुझी लेक कशी बनवते पोहे. अगं काही नाही, तिला शिरा हवा होता ना, तो केला नाही म्हणून नखरे करते ती. का बस. अरे खा ना. हा. छान झालेत ना. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, मिरची. हा. तांदूळ, डाळ, तुरडाळ, मूग डाळ. बरोबर. आता कांद्यावर हिंग, मोहरी कांद्यावर टाकून परतवून घेणे. त्याआधी शेंगदाणे भाजून घेणे. शेंगदाणे 1 वाटी शेंगदाणे. एक वाटी शेंगदाणे घेतले. त्यात गुलाबी रंगावर परतावा. त्याआधी शेंगदाणे भाजून घेणे. शेंगदाणे घेतले होते ना. नाही का? विसरले बहुतेक. आता कढई ठेवून गॅस लाव. हा, गॅस. दीपा, काहीतरी करपल्याचा वास येतोय ना? हो ग, मला वाटतं शोभा वहिनींनी चांगलंच काहीतरी करपवले. चल बघूया. चल बघूया. वहिनी, ओ वहिनी. हा, काय का? काय हो? कसला वास येतोय? वास? कसला वास? काहीतरी करपल्याचा. करपल्याचा नाही ग. हे बघ, मी तर अजून जेवणाची तयारी सुद्धा नाही केली. म्हणजे काय करायचंय ते अजून ठरवतेय. तर खरपल्याचा वास कुठून येणार? ए शोभा, खोटं का बोलतेस? आता तर कढईत काहीतरी करपत होतं ना. ए अंजली, ते बघ, त्या मोरीत ठेवलंय. अहो बाई हो. मी तुला म्हणाले ना, तिला काही करता येत नाही जेवणातलं. कोणी सांगितलं तुला बोलायला? हा, कोणी सांगितलं तुला मध्ये मध्ये बोलायला? माझ्याच घरात राहतेस, माझ्या हातचं खातेस आणि मलाच वर बोलून दाखवतेस. चल घराबाहेर हो. काही तुला जेवायला वगैरे मिळणार नाही. उपाशी राहा. चल. अहो वहिनी, अहो तिच्यावर कुठं रागवताय? एवढंच लेकरू ते काय? तू पण निघ आता. जेवण झालं ना की बोलवेन तुला. हा, जा. ठीक आहे, चल ग. जेवणाचं काय करू? सुधा शांती भवन, हा जेवणाचं पार्सल हवं होतं. अरे कुठे जायचंय? पाठारेवाडी. हा, हीच पाठारेवाडी. कोणाच्या घरी जायचंय? नाही, पाठारेवाडी चाळ एवढंच सांगितलं. अरे हो, पण म्हणजे काही नाव वगैरे सांगितलं असेल ना? सुलोचना दळवी. हा,
हा सुलोचना दळवी कोणी नवीन राहणार आहे की काय पण मला कसं माहित नाही. अरे नाही रे इथे कोणी ते काय पार्सल आणलंस तू? अहो जेवणाचं पार्सल आहे. हा जेवणाचं पार्सल आहे. हो. बरं मग चल ये आपण बघूया कोणी आहे का. ये नाही, एक मिनिट हे बघा मला इथे थांबायला सांगितलंय ते. अरे हो पण जेवणाचं पार्सल आहे ना. अरे खरं म्हणजे ते वाट बघत असेल कोण आहे बघूया. पण ते- चल मी अध्यक्ष आहे तुला शोधून देतो. अहो ओ अंजली वहिनी हा आपल्याकडे कोणी सुलोचना दळवी राहतात का हो? काय समीर भाऊजी हा ताईचे अध्यक्ष तुम्ही आधी आम्हाला विचारताय. तुमच्यापैकी कोणी मागवलंय का हे पार्सल? नाही बाई आम्ही तर महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जाऊन खातो. ए समय पण एवढं पार्सल कोणी मागवलं असेल रे? काय माहिती पण वास तर चांगला येतोय रे. एवढे कोणाचे पैसे उतू चालले. अहो, आपल्याला काय त्याचं पण ही सुलोचना दळवी कोण आहे? ते म्हणजे ऍड्रेस बरोबर आहे पण नाव चुकलंय वाटतं. ए काय रे तुला माहिती आहे का रे? नाही म्हणजे कुठल्या मजल्यावर वगैरे राहतात? फोन नंबर वगैरे आहे का? हा फोन नंबर आहे माझ्याकडे. अरे मग एवढा वेळ काय जेवण थंड व्हायची वाट बघत होता का रे? कर फोन आता. वहिनी हे पार्सल तुम्ही तर नाही मागवलंय ना? नाही माझं तर जेवण कधीच रेडी आहे. नाही तो फोन लावतोय आणि तुमची रिंग वाजली. नाही माझा तेवढाच फोन आला ना. बबी मावशीचा फोन आहे. हा? अच्छा मग घ्या ना. हा हॅलो हा बोल बबी मावशी. फोन नाही उचलत त्या. अरे त्या इथे राहतच नाही. तुझा काहीतरी घोळ झालाय. ह्या आजूबाजूच्या चाळीत जरा बघ मी बरी आहे. हो 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 असतील. हा जा. हा येईन ना तुझ्याकडे लवकरच येईन. हा काय 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 हा सांगते ना मी तुला. डिलिव्हरी बॉयला आत यायला कोणी सांगितलं होतं? घोळ घालून ठेवलाय नुसता. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? ते देवा आता सगळ्यांसमोर पार्सल कसं घेऊ? अंजेला जर कळलं ना की मी जेवण बाहेरून मागवलंय आयुष्यभर ऐकवेल मला. वास पण मस्त येतोय. बघता काय? चला चला सुरुवात करा. घ्या. माऊ तू काय तिकडे उभी आहेस? चल जेवायला बस. ये भात पण आहे भरपूर घ्या. हा वहिनी डाळ. हा हा गायब करून जेवण जात नाही काय? पण मी खाऊन तर संपवू शकते ना. तू पण बैस की आमच्या बरोबर. नाही नाही तुम्ही जेवा ना. तुमच्यासाठी एवढं केलंय. मी नंतर जेवते. जेवा जेवा. भाजी काय झाली मस्त. चपाती. आली खाऊन? अगो बाई आवडलेली दिसते. दे दे राहुल दे. हा भाजी. भाजी हवे. हा हे घे. पापड. हा मला चपाती. हा चपाती घ्या. भाजी. पापड. चपाती. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.